आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी कथितपणे गोहत्येसाठी 2 गायी व 2 वासरांची अत्यंत निर्दयीपणे बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांच्या कार्यतत्परतेमुळे संशयित ॲपेरिंगच्या पकडण्यात यश आले. त्यानंतर जायखेडा पोलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेत सुमारे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षकांनी पाठलाग करून पकडलेले वाहन मिळालेल्या माहितीनुसार 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजता नांदेड तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील पिसोळ बारीजवळील गणपती मंदिर परिसरातून एक पिवळ्या रंगाची ॲपे रिक्षा संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जात असल्याचे प्राणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करून ते थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 2 गायी व 2 वासरे तोंडाला व पायांना दोरीने घट्ट बांधून अत्यंत क्रूरतेने कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर गोरक्षकांनी तात्काळ जायखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून वाहनासह आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यात पोलिसांना अंदाजे 8,000 रुपये किमतीची लाल रंगाची गाय, अंदाजे 8,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची गाय, अंदाजे 2,000 रुपये किमतीची लाल रंगाची वासरी वय 3 महिने, अंदाजे 2,000 रुपये किमतीची पांढऱ्या तांबड्या रंगाची वासरी वय 7 महिने असे 1,00,000 रुपये किमतीच्या पिवळ्या रंगाची ॲपे रिक्षा क्रमांक MH15 CK 5378 असा एकूण 1,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई सागर साहेबराव जगताप यांच्या फिर्यादीवरून 2 जणांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 305/2026 अन्वये भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागवणे अधिनियम 1960 चे कलम 11(1) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार SP बच्छाव हे करीत आहेत. प्राणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे 4 मुख्य जनावरांचे प्राण वाचल्याची भावना परिसरात व्यक्त होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.